हाय फ्रेंड, मी आहे वैष्णवी आणि तुमचं माझ्या चॅनलवर मोस्ट वेलकम. आज आपण बनवणार आहे डाळ पालक. त्यासाठी मी घेतले आहे इथे पालक, मिक्स डाळ घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. आता मी फर्स्ट पालक चिरून घेत आहे. त्याच्यानंतर मी पालक आणि जी मिक्स डाळ घेतलेली होती ती पूर्णपणे व्यवस्थित वॉश करून घेणार, मी धुवून घेणार आहे. त्याच्यानंतर मी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे पालक आणि डाळ धुवून घेतलेली होती ती आता कुकरमध्ये आपण टाकून कमीत कमी 1 ते 2 शिट्ट्या करून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थित बॉईल होऊन जाईल यासाठी. तर मी आता कुकर लावण्यासाठी कुकरमध्ये फर्स्ट डाळ आणि पालक टाकत आहे. थोडंसं पाणीही टाकायचं त्याच्यासोबत. आता मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी याच्यात थोडंसं मीठ ॲड करणार, जेणेकरून त्या डाळीला थोडंसं टेस्ट येईल. इथे माझ्याकडून पाणी थोडं जास्त झालेलं, त्याच्यामुळे कुकरमधून हे पाणी उतू चाललेलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आता इथे आपण तडक्यासाठी जिरे घेतले, लाल मिरची पावडर घेतली, मी किचन किंग मसाला घेतला, एक टीस्पून हळद आणि 2 बेडगी मिरची म्हणजे तडक्यासाठी. तर फर्स्ट मी कढईमध्ये इथे तेल टाकलेलं आहे, त्यात जिरं टाकलेलं आहे. जिरं व्यवस्थित तडतड झाल्यावर त्याच्यात आपण आता कांदा ॲड करणार आहे. कांदा हा थोडा गोल्डनिश ब्राऊन झाला पाहिजे, त्यासाठी थोडा वेळ त्याला व्यवस्थित शिजून घ्या कांद्याला. तो गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. त्याच्यात ॲड करणार आहे टोमॅटो पण आहे. आता आपण हा टोमॅटो बारीक चिरलेला तो पण ॲड करू आणि टोमॅटो आणि कांदा यांना व्यवस्थितपणे परतून घेऊया. जोपर्यंत टोमॅटो थोडा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित तो टोमॅटोसुद्धा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता ऑलरेडी माझ्या कांद्याला थोडंसं गोल्डनिश ब्राऊन कलर आलेला आहे आणि टोमॅटोही व्यवस्थित परतलं गेलं आहे. मी याच्यात सगळे मसाले जे काही ॲड केलेले ते मी मसाले ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित थोडंसं तेलात मसाले फ्राय झाले पाहिजे. त्याच्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहे जी आपण पालक घेतलेली होती. थोडंसं मीठ घेतलं आहे आता मी. मग म्हणजे नाही का, तुम्हाला चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता त्याच्यात. आता हे मीठ आपण व्यवस्थित परतून म्हणजे मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर मी इथे अर्ध्या पालक जी लावलेली होती कुकरला पालक आणि डाळ, त्याच्या अर्ध्याचं मी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि अर्धं मी थोडंसं जाडच ठेवलेलं आहे, जेणेकरून थोडीशी टेस्ट यावी त्याला. आता या कढईमध्ये मी ती प्युरी पालक आणि डाळीची प्युरी मिक्स करत आहे आणि त्याच्यानंतर मी जो काही आपण थोडंसं कुकरमध्ये अर्धी पालक आणि डाळ ठेवलेली होती नाही का, ती आपण मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून थोडंसं क्रीमी टेक्स्चर पण आला पाहिजे आणि थोडंसं डाळ पालक खाल्लेल्याचं थोडं टेस्ट आली पाहिजे नाही का, त्याच्यासाठी मी आता हे सगळं मिक्स करून घेत आहे. आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर थोडंसं त्याला 1-2-3 उकळ्या येऊन बॉईल होऊन देऊ, उकळी येऊन देऊ त्याला 2-3 वेळा. त्याच्यानंतर आपली डाळ पालक भाजी तर रेडी आहे. तुम्ही बघू शकता छान दिसत आहे डाळ पालक. आता फक्त याला थोडासा तडका द्यायचा आहे अजून, जेणेकरून अजून ते थोडं स्पायसी होईल. प्रत्येकाने आपापल्या चॉईसनुसार तडका देऊ शकता. मला आवडतो स्पेशली त्याच्यामुळे. मग तर इथे मी ते पळीमध्ये तेल, थोडंसं जिरं, जी बेडगी मिरची घेतलेली ती, थोडंसं लाल तिखट मिक्स